आतापर्यंत केवळ 22,51,000 आयुष्यमान भारत कार्ड तयार करण्यात आलेत, म्हणजे जिल्ह्यात अवघ्या 36% नागरिकांकडेच हे कार्ड असल्याचं समोर आलं। आदिवासी भागात कार्ड काढण्याचं काम समाधानकारक नसल्याचंही आढळून आलं। आयुष्यमान भारत योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये जिल्हास्तरीय पूर्व नियोजन बैठक पार पडली। आयुष्यमान भारत समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 166 रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते। गेल्या वर्षी जिल्ह्यात सुमारे 1,58,000 नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला, तर चालू वर्षातील अवघ्या 5 महिन्यात 58,406 रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाला आहे। महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहाराबाबत विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून SITची स्थापना करण्यात आल्याची माहिती शेटे यांनी दिली। सायबर तज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून हा नियोजनपूर्वक झालेला भ्रष्टाचार असल्याचा प्राथमिक निष्कर्ष असल्याचं त्यांनी सांगितलं। दोषी कोणताही असो त्याची पाठराखण केली जाणार नाही। तपास 30 दिवसात पूर्ण करून अहवाल सादर केला जाईल। मृत व्यक्तीच्या नावावर क्लेम करणाऱ्यांविरोधात FIR दाखल करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाईसह वसूल होणाऱ्या रकमेच्या 5 पट दंडाचीही कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला।